हॅलो हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा सॅटर्डेचा ब्लॉग आहे. सॅटर्डे आणि संडेचा दोन्ही मिळून डेचा नमस्कार ब्लॉग कर. आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू नमस्कार बघा. कर. सकाळ सकाळ पिल्लू आणि दीपक नमस्कार. मंदिरमध्ये गेलेले. आलीस तिचा का? नाश्ता झाला, त्याचा पण नाश्ता झाला आणि दोघं पण असेच मंदिरमध्ये गेलेले. कारण का मला घरची कामं आवरायची होती खूप सारी. आणि पिल्लूचं कसं आहे ना, जर ती घरी असली ना की मग मला सकाळ सकाळ पटपट कामं आवरता येत नाही आणि मग ती माझ्या पाठीसारखी फिरत बसते आणि मग खेळत बसा, असं करा तसं करा. आणि मी दोघं पण घरी असलो ना की तिचं असतं की दोघांनी पण माझ्यासोबत एंगेज राहा म्हणून. तिकलं बघून पाय दीपकला म्हटलं जा तू मंदिरमध्ये घेऊन जा तिला, तोपर्यंत मी माझी सगळी नमस्कार कामं कर. आहेत ती अशा आवरून नमस्कार. घेते. सो ती दोघं मस्त मंदिरमध्ये गेले. अगदी 3-4 मंदिरं फिरून आले. हार्डली ते 1 तासामध्ये आले, 1-1.5 तासामध्ये आले. तोपर्यंत माझी सगळी घरातली कामं, आंघोळ वगैरे सगळं आवरून चाललेलं. नंतर मग थोडा वेळ बसली आणि तितक्यात मग ती दोघं आले. आणि मंदिरमध्ये गेली ना की ती अगदी शांत असते. दीपकसोबत असते ना तेव्हा ती खूप शांत असते, असे बाहेर एकदम नीट मुलासारखं राहते. आणि जर मी असेल ना तिच्यासोबत मग तिची खूप नाटकं सुरू होतात की मम्मी मला उचलूनच घे, मम्मी मला चालायलाच नाही होत आहे, एवढी तिची नाटके सुरू होतात. आणि एका जागी आहे ना तिची स्टेबल नाही बसत. माझ्यासोबत असते ते, मग तिला माझ्या मांडीवरच बसायचं असतं, नाही तर तिला काहीतरी हवेच असतं माझ्याकडून, असं काहीतरी असतं. आणि दीपकसोबत जाते ना बघा का ती किती सभ्य मुलासारखी बसते. थोड्या वेळ असे मंदिरमध्ये वगैरे बसलेले. मी दीपकला म्हटलेलं की बाहेर जाशील तेव्हा व्हिडिओ वगैरे कर तू, पिल्लू काय करते काय नाही. आणि मस्तपैकी बसले हात जोडून वगैरे. म्हणजे दीपक तिला सांगत होता की नमस्कार कर. तिने कसे एकदम हात वगैरे जोडले. आल्यावर मी बघून व्हिडिओ शॉक झालेली खूप की किती सभ्य मुलासारखी बसते. आणि बाहेर गेले की ॲज युजल काही ना काहीतरी आणते. सो येताना तिने आईस्क्रीम आणला. आणि मी दीपकला लास्ट टाईम बोललेलं की आईस्क्रीम घे तिला, ती मागत असेल तर, पण ना तिला असा फ्लेवर घे की तो खाणार नाही. सो 12च्या दरम्यान ते आलेले. आणि हा काहीतरी ब्लूबेरी होता आणि मला माहिती होतं ती खाणार नाही. तिने हार्डली ना थोडेसे असे 3-4, जेवढा आता हा व्हिडिओ आहे ना तेवढंच तिने खाल्लं. नंतर मग तिने खाल्लं नाही. मग नंतर तिला काय झालं काय माहिती, नट्स वगैरे आले, तिने ते आईस्क्रीमच फेकून दिलं. मला हेच हवे होते की तिची ती सवय मोडायची आहे मला. म्हणजे तिला आईस्क्रीम हवे तर तिला देतो आम्ही, पण तिला माहीत नाही आहे हे कुठलं फ्लेवर आहे काय आहे. म्हणजे तिला कळायला हवे की हे शी आहे. म्हणजे तिला शी बोललं ना की मग ती नाही घेत. मग आता तिला हे समजले. तिला असंच 2दा-3दा केलं. नंतर मी तिला इथे म्हटलं गप्पा बस, मांडी घाल आणि तोंडावर बोट ठेव, गप्पा बसली. थोडा वेळ टी व्ही लावून दिला. कारण का आता इथे मी आहे ना दीपकचा ब्रेकफास्ट म्हणजे डायरेक्ट त्याचा उपवास असतो तेव्हा साबुदाणा खिचडीच होते ब्रेकफास्ट आणि लंच. सो ब्रेकफास्ट करत होती. ब्रेकफास्ट पण नाही बोलणं तर 12 वाजलेले. सो त्याला मी साबुदाणा खिचडी करत होती आणि म्हटलं तोपर्यंत तू बाबा नीट बस, कारण का आपण मिरची कढीपत्ता वगैरे टाकतो ना त्याच्यामुळे ते तेल उडतं. त्याच्यामुळे मग तिला मी टी व्ही थोडा वेळ लावून दिला. सो दीपकला साबुदाण्याची खिचडी होती आणि कालच्या दिवशी मी केलेलं दाल तडका आणि जिरा राईस केलेलं. सो तो होता. सो म्हटलं तो मी खाऊन गेला. आणि पिल्लूला फ्राईज हवे होते. सो तिला फ्राईज तळून दिले मी. आणि तिला तोपर्यंत मक्याचा चिवडा काढून दिला. कारण का जे फ्राईज आहेत ना ते तेलामध्ये टाकले ना की तेल इतकं उडत होतं ना, कारण का त्याला थोडासा आईस लागलेला त्याच्यामुळे. सो तिला फ्राईज आणि मेयोनीज आणि टोमॅटो सॉससोबत तिने तिचं खाऊन घेतलं. आणि मग थोड्या वेळाने तिचं खाऊन झाल्यानंतर तिचा एक फ्रेंड आला म्हणजे हर्षदीपच. सो थोड्या वेळ ते बाहेर खेळले. नंतर मग तो गेल्यानंतर मग दीपक आणि ती दोघंजणं खेळत होते. हार्डली ती 15-20 मिनटं खेळली. म्हणजे सॅटर्डे संडे असंच असतं तिचं. म्हणजे भरपूर वेळा ती लॉबीमध्ये खेळत असते. आणि लॉबीमध्ये ना खूप सारी घाण असते. म्हणजे लिफ्टच्या बाजूलाच डोअर पडतो ना त्याच्यामुळे खूप सारे असे पाय मातीचे येऊन जातात. ते थोडा वेळ खेळले. नंतर मग कलर वगैरे करत बसली. आणि कलर करत बसली ना की ती आम्हाला पण एंगेज करून टाकते. आणि तिचं असं आहे ना, ती ज्या कलरमध्ये डिप करेल ना ब्रश, त्या कलरमध्ये आपण डिप नाही करायचा. ते आपण दुसरा कलर घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये ना ती जो ब्रश आपल्याला देईल ना तोच ब्रश घ्यायचा. दुसरा ब्रश घेतला ना की तिला राग येतो. म्हणजे तिच्यासोबत खेळा आपण आणि तिच्या अशा गोष्टी हे पण करा. सो इथं तिचं कलरिंगचं काम चालू आहे. आणि मग नंतर काही शूट वगैरे केलं नाही. मग डिरेक्टली संध्याकाळी शूट केलं. संध्याकाळी ॲज युजल परत एकदा तिचा दादा आला आणि मग त्याच्यासोबत ती थोडं खेळत होती. आणि दीपक खाली गेलेला. सो तोपर्यंत मी वाल होते ते साफ करत होते. अगदी सोफ्याच्या समोरच बसलेली, जेणेकरून माझं लक्ष राहील की दोघं काय करतात काय नाही. कारण का कोण पण घरी खेळायला आले ना पिल्लूसोबत की मी कधी एकटं सोडत नाही. मी आहे ते समोर बसते, नाहीतर काय करतायत ते बघत बसते. कारण का पिल्लू लहान आहे, तिला नाही समजत. मुलं मोठ्या मुलांसारखेच गेम खेळतात. बॉल कधी कधी तो हाय मारतो, ती भीती वाटते मला. त्याच्यामुळे मग मी समोरच अशी बसून राहते. आणि मग नंतर तिचं खेळून झालं त्याच्यानंतर मला बाल्कनी क्लीन करायची होती, झाडांना पाणी द्यायचं होतं. सो जेव्हा
जेव्हा कधी झाडांना पाणी टाकते आणि बाल्कनी क्लीन करते ना, तेव्हा ती माझ्यासोबत असते. कारण का होल डे ती माझ्यासोबत असते आणि सॅटर्डे संडे दीपक जरी असला ना तरी तिला माहिती की मी या टायमिंगला ही कामं करते, तेव्हा मी माझ्या मम्मीसोबतच असते. आणि तिला पाण्यात खेळायला खूप आवडतं. लहान मुलांना ॲज युजल पाण्यात खेळायला खूप आवडतं. जरी थंडी असली तरी त्यांना पाण्यात खेळायला आवडतं. सो मी इथे झाडांना पाणी टाकते ना, ते ती आता रोज बघते. त्या गोष्टी लहान मुलं पटकन शिकून जातात की आपण काय करतो काय नाही. आणि मोस्टली करून बघा, मुलगा असून दे मुलगी असून दे, आपण मम्मी लोक घरात काय करतो ना त्यांचं बरोबर लक्ष असतं. आणि जर आपण त्यांना त्याच्यात इन्व्हॉल्व केलं ना की ते बरोबर त्यांना हॅबिट लागून जाते. तसंच तिचं पण झालं. आता तिला मी जर टी व्ही बघत ठेवली असते ना, मग माझं लक्ष आतमध्ये 10 वेळा असतं. सो मी तिला नेहमी असंच करते, बाल्कनीमध्ये असते, तिला बकेट भरून देते, ती सगळ्या झाडांना पाणी टाकते आणि तोपर्यंत मी आहे ते खालचं सगळं आहे ना ते क्लीन करते. कारण का आजूबाजूला ना खूप कामं चालू आहेत. ती डस्ट असते ना ती खूप चेअरवर बसते, खाली फ्लोअरवर बसते. मग संध्याकाळच्या टायमिंगचं पिल्लूचं चालू असतं की बाल्कनी आतमध्ये, बाल्कनी आतमध्ये. मग त्याच्यामुळे ते सगळे मातीचे पाय आतमध्ये येतात आणि तो मून स्टार ते तिला बघायला खूप आवडतं. त्याच्यामुळे मग ती 10 वेळा बाहेर ये जा करत असते. त्याच्यामुळे मी म्हटलं आता तू तोपर्यंत झाडात, आणि कधी कधी असे करते ना, एका झाडामध्ये इतकं पाणी टाकते ना की ते नंतर मग मला शिफ्ट करावं लागतं इकडून तिकडून. माझा वायपर आहे तो खराब झालेला, सो सगळं आहे ते झाडूनच क्लीन करावं लागते. वायपर असला ना की ते बरं पडतं, नीट अगदी व्यवस्थित क्लीन होतं. आता बाल्कनी धुवून झाल्यानंतर ती ऑलमोस्ट ओली झालेलीच, भिजलेली. सकाळी तिची काय आंघोळ नव्हती झालेली, कारण का थोडंसं थंड वातावरण होतं आणि थोडंसं तिला सर्दी आणि तापसारखं होत होतं. म्हणून मी सोडून दिला आंघोळ करायचं. म्हटलं तर संध्याकाळी डिरेक्टली आंघोळ घालते. सो आंघोळ अशी प्रॉपर तिची घातली नाही, तिला बबल बाथ बोलतात ना तसं दिलं. टपमध्ये शॅम्पू टाकला, बबल्स केले आणि तिला थोडा वेळ टपमध्ये बसवलं गरम पाण्यात. साईड बाय साईड मी माझी कामं पण करत होते. आणि तिचं बघा, तिला ना बबल बाथ खूप आवडतं. म्हणजे ते टी व्हीमध्ये दिसतंच ना, कार्टूनमध्ये बबल बाथ, बबल ये ते. आता त्यामुळे आता त्या लहान मुलांना समजून जातं की असं असं हवे, तसं तसं हवे. सो असे बबल्स काढून दिले ना पाण्यामध्ये की तिची ती किती वेळ मस्तपैकी पाण्यामध्ये खेळत असते, फेसला लावत असते, काय काय तिचं चालू असतं. सो असा तिचा टाईमपास चालू होता. आणि थोडीशी सर्दी पण झालेली, म्हणून मी काही जास्त वेळ पण तिला बसवलं आणि केसावरून पण आंघोळ घालायची नव्हती, म्हणून थोडा वेळच तिला असं बसवलं आणि कॅमेरा पकडला की ॲज युजल तिची नाटक चालू होते खूप सारी. सो असा काहीतरी सॅटर्डेचा दिवस गेला. सॅटर्डेच्या दिवशी ना एवढं असं शूट नाही करायला जमलं. कसं होतं ना, सॅटर्डे संडे दीपकला सुट्टी असते, त्याच्यामुळे मग ते शूट करायला ना एवढं नाही जमत. सो हा संडेचा दिवस आहे. संडेला सकाळी आमच्याकडे 9:30पर्यंत पाणी असतं. त्याच्या आधी सगळे सॉफ्ट टॉय ते बाहेरचे धुवून टाकले, मशीनला लावलेले आणि सुकट टाकून दिले, जेणेकरून उन्हामध्ये चांगले सुकतील. पिल्लू पण लवकर उठल्या ही काल आम्ही गेलेलो मार्केटला. काल मास्क वगैरे तिला घ्यायचा होता, परत असं छोट्या गोष्टी घ्यायच्या होत्या. ते तिला ही ट्रेन दिसली, तिने तिथे घेतली आणि रात्रभर त्याच्यासोबतच खेळत होती ती. आणि नाही जमत सॅटर्डेला शूट करायला, कारण का कसं असं दीपक पण घरी असतो. मग थोडासा तो टाईम इकडचा तिकडे जातो, कुठे छोटी कामं असतात ती करण्यामध्ये जातं. जर सगळं शूट करत बसली ना की खूप टाईम जातो. मग माझं असं असतं, सॅटर्डे संडेची माझी रिमेनिंग कामं आहेत ना ती पटपट आवरून घ्यायचं असं असतं माझं. सो मी एवढं काही शूट नाही करत बसत सॅटर्डे संडे. जेवढं आहे तेवढं मी तुमच्याजवळ शेअर केलं या गोष्टी थोड्याफार. सो इथे पिल्लू खेळत होती आणि मग नंतर मी चहा वगैरे ठेवला, पिल्लूला ब्रेकफास्ट वगैरे देत होती. पण तिचं म्हणणं होतं की नको, ती लसूण चिवडा ॲज युजल घेऊन बसली. म्हणजे घरात लसूण चिवडा असला ना की समायला इतका लसूण चिवडा खाते ना, खूप. लिटरली ते मला पॅकेटांना लपवावं लागतं. इथे मी आणि दीपक चहा पितो, तर मला बिस्किट नको होतं, तो खात होता. आणि इथे आमची दोघांची चर्चा चालू होती की दुपारी जेवणात काय बनवायचं. सो पिल्लूला आणि मला वालाची भाजी खूप आवडते, दीपकला अजिबात आवडत नाही. तर तेच चालू होते की मला नको. Twenty. 21. 22. झालं, बाबांचं आलं तुला जल्दी. जेव्हा रुमाल घेऊन या, जल्दी आली. दोघं कशी एकदमच पडता आजारी. जा, नाक बघा वाहत तिचं. आणते थांब. 30. 31. 37. 38. पुढं नाही 40.
अगं माझा जीव जातोय ग. हा? ओ पुरा. हा, झोपाय का? हा? तो खेळा आणि मग खाली गेला. मग तिचं असं झालं की बाबा मला सोडून खाली गेले आणि तिला पण जायचं होतं. सो इथे तिची रडारड चालू होती की तो हेअरकट करायला गेलेला त्याच्यामुळे. मग नंतर तिला झोपवून दिलं मी. ती रडत रडत झोपून गेली आणि मग डिरेक्टली संध्याकाळी शूट केलं. संध्याकाळी तिचे फ्रेंड्स येऊनच जातात, म्हणजे 5-6च्या दरम्यान, म्हणजे फिक्सच टाईम आहे. 6च्या दरम्यान पिल्लूचे फ्रेंड येतात. हार्डली ते 1-1.5 तास खेळतात आणि मग त्यांचे ते खाली जातात, कारण का बॅट बॉल आहे त्याच्यामुळे ते येऊन जातात तिथे खेळायला. आणि हर्षदीप तर असतो इथे. सो असा थोडासा त्यांचा टाईमपास चालू होता. मी माझी घरातली सगळं कचरा काढ किंवा छोटी आपली संध्याकाळची जी कामं असतात ना ती करून घेतली, कारण का 5-6 वाजता पाणी येतं, त्याच्या आधी मला सगळं करायचं होतं. जेवण वगैरे बनवून मला खाली जायचं होतं असंच फिरायला. म्हटलं थोडंसं पिल्लूला राऊंड मारून येऊ, कारण का सॅटर्डे आणि संडेच आमच्याकडे असतो की पिल्लूला असं फिरवू शकतो. दीपक वीकडेजला म्हणजे जेव्हा ऑफिस असतं तेव्हा त्याला 8 वाजूनच जातात, 8:30-8 असे वाजूनच जातात. आणि मग पिल्लूचं कसं आहे, तिचा जेवणाचा टायमिंग आहे ना रात्रीचा फिक्स आहे, एकतर 9 नाही तर 9:30. आणि जर कधी तिने हेवी एकदम ब्रेकफास्ट केला किंवा काय खाल्लं की मग तो 10:30 होऊन जातो. पण मोस्टली करून 9-9:30ला तिला जेवायला लागतं. मग त्या पिरियडमध्ये तिला जेवायला नाही दिलं ना की मग ती खूप किरकिर करते. त्याच्यामुळे मग तो टाईम आम्ही पुढे ढकलून देतो आणि मग नंतर मग डिनरनंतर जातो. मग कधी जाणं होतच नाही आमचं, कारण का आम्ही 10 वाजता मी जिरा राईस करत होती, पिल्लूला पण चिकन आणि दीपकला पण चिकन करत होती. एक्स्ट्रा चिकन करत होती कारण का दीपक टिफिनला पण घेऊन जाईल उद्या. सो चिकन काही खराब नाही होत, चांगलं फ्रीजमध्ये राहून जातं. सो टिफिनला होऊन जाईल. आणि मला तर एवढी अशी भूक नव्हती, कारण का चहा बिस्किट खाल्लं ना की मला जेवायची इच्छा नव्हती. सो संध्याकाळी चहा बिस्किट खाल्लेलं, त्याच्यामुळे मग मी तर जेवणार नव्हती. सो जिरा राईस, पिल्लूला पण राईस केला आणि दीपकच्या हार्डली 3च चपात्या खातो रात्री. 3 नाही तर 2, डिपेंड्स भाजीवर असतं की भाजी काय बनली त्याच्यावर त्याची चपाती असते की किती चपाती मी खाईल. त्यामुळे मग तो पहिले विचारतो की पहिली भाजी कुठली केली सांग, मग तेव्हा तो चपाती सांगतो. सो मग तेवढ्या चपात्या करून घेते. 3 चपात्या केल्या आणि नंतर आहे ना त्यांनी काहीतरी रेसिपी बघितलेल्या 2-3 यूट्यूबवरती, चिकन पॉपकॉर्न म्हणून काहीतरी. तो करणार होता, मी काहीच करणार नव्हती. सो म्हटलं पटकन माझं आहे ते आवरून घेते आणि मग त्याचा आहे तो करून घेईल. पिल्लूचं ऑलमोस्ट खेळून झालेलं आहे. तुम्ही बघितलात किचनवरती बॅट दिसली तुम्हाला, कारण का तिने ते हे आपलं पिठाचा गोळा बाहेर घेऊन गेली आणि बॅट किचनवरच ठेवून गेली. म्हणजे खेळणी आहेत ना कुठे भेटूनच जातात आता त्याची. सो पिल्लूचं पण चिकन रेडी होतं आणि दीपकचं पण. सो इथे त्यांनी पिठाचा गणपती केलेला, तेच चालू होतं. पिल्लू मला दाखवायला येत होते आणि कोइन्सिडन्सली मी तिथे आली. आता इथे दीपक आहे ते चिकन काहीतरी पॉपकॉर्न बनवत होता कुठेतरी, त्यांनी रील्स बघितलेली. सो त्याप्रकारे त्याचा तो करत होता. फक्त त्यांनी मला सांगितलं की कुठे काय आहे काय नाही, ते त्याला दाखवलं आणि त्याचा तो करत होता. त्याला म्हटलं शूट कर नंतर, पण त्याच्यामध्ये त्याला नाही एवढं जमलं. तरी त्यांनी थोडंफार केलं आहे. तुम्हाला पुढे दाखवलंच त्यांनी काय केलं म्हणजे इतकं मस्त झालेलं खूप. तर त्याच्यामध्ये त्यांनी काहीच टाकलं नव्हतं, फक्त चिकनचे पीसेस आहेत ना ते थोडेफार असे उभे कट केलेले आणि त्याच्यामध्ये चिकन 65 मसाला टाकला आणि तेलामध्ये डीप तळून घेतले ते. आणि हा बलून आहे ना, आम्ही संडे मार्केटला गेलेलो भाजी आणायला, तेव्हा तिने इतकं मला तिथे वैताग आणला ना आम्हाला. त्या बलून दीपकने पिंक कलर नाही ब्लू कलरचा बलून घेतला आणि तिला रेडच हवं होतं. सो त्या बलूनवाल्याला परत शोधायला गेलो आणि मग त्या बलूनवाल्याकडे थांबलो की बाबा आम्हाला बलून एक्सचेंज करून हवे, आम्हाला आमच्या आवडतीचाच कलर हवे. सो तिने रेड कलर मागून घेतला आणि मग तो रेड कलर बलून घेतल्यानंतर ती एवढी हॅप्पी झाली की तो मग घरी घेऊन त्याच्यासोबतच खेळत होती. सो असं काहीतरी चिकन पॉपकॉर्न तो करत होता. त्याचे पीसेस आहेत ते असे बारीक त्यांनी कट केलेले आणि इथे माझं ऑलमोस्ट चिकन आहे ते रेडी आहे. ती आता देणारच नाही आता. त्याला बघ काय दिला, त्याला बोलते ही भिंगरी मला दे, तू बलून घे. हर्षदीप उसको बोल दे मुझे, बोल स्टॉप. सो असं काहीतरी त्यांनी केलेलं चिकन 65 मसाला, त्याच्यामध्ये ऑइल टाकून असं तेलामध्ये त्यांनी तळून घेतलं अगदी बारीक पीसेस. मी काही शूट नाही करत बसली, कारण का मी पिल्लूला त्या टायमिंगला भरवत होती. त्याला म्हटलं तुला जसं जमेल ना तसं तू शूट कर, म्हणजे मला ॲटलीस्ट चांगलं झालं तर मग पुढे कधीतरी मी सांगेल आणि इन शॉर्टमध्ये मी रेसिपी सांगेल. सो इतकं मस्त झालेलं ते, खूप मस्त झालेलं, अगदी क्रिस्पी लागत होतं. त्यांनी बारीक असे स्लाईस कट केले ना त्याच्यामुळे त्याला एवढा टाईम पण नव्हता लागत, अगदी टाईमपास म्हणून
किंवा तुम्ही खिचडी वगैरे करताय आणि चिकन खायची इच्छा झाली की हे मस्त आहे. पिल्लूनी पण आवडीने खाल्लं. मला वाटलं नव्हतं पिल्लू खाईल म्हणून, पण दीपकने अशा काहीतरी प्रकार त्याचा झालेला आहे मस्त आणि पिल्लूने पण आवडीने खाल्लं. तिचं जेवण झालेलं तरी देखील तिने खाल्लं आणि तिखट होतं तरी पण खाल्लं. पिल्लू खाण्याच्या बाबतीतनं सेम दीपकवर गेले, सेम म्हणजे सेम. सो चला, व्हिडिओ आहे तो इथेच एंड करते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चलो बाय.